बातमी आहे नाशिकमधून गुंड अबू सालेमला दुसऱ्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेले आहे। नाशिकमधील कारागृहातून आता त्याला दुसरीकडे नेण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून गुंड अबू सालेम हा गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कारागृहामध्ये होता। बुधवारी रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून एका रेल्वेने अबू सालेमला दुसरीकडे हलवण्यात आला आहे। गुंड अबू सालेम हा नाशिकच्या कारागृहामध्ये होता। त्याला आता दुसरीकडे हलवण्यात आला आहे, दुसऱ्या कारागृहामध्ये नेण्यात आलेला आहे। मात्र या संदर्भातील कारण अद्याप हे अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून गुंड अबू सालेम हा नाशिकच्या कारागृहामध्ये होता। बुधवारी रात्री त्याला पोलीस बंदोबस्तामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून एका रेल्वेने अबू सालेमला दुसरीकडे हलवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। बुधवारी रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना आता दुसऱ्या कारागृहामध्ये नेण्यात आलेला आहे। गुंड अबू सालेम हा नाशिक कारागृहामध्ये होता, आता त्याला दुसऱ्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे। मात्र याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? नीलम, मागच्या काही दिवसांपूर्वी अबू सालेमला नाशिकच्या कारागृहामध्ये आणण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा रात्री काल जे अबू सालेमला मध्यरात्री एका रेल्वेतून जे आहे दुसरीकडे जे हलवल्याची माहिती मिळत आहे। पण नेमकं त्याला नाशिकच्या कारागृहातून का बरं हलवलं हे मात्र अद्याप कळू शकले नाही। पण जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार कोर्टामध्ये आज त्याला जे हजर करायचे आहे म्हणून नाशिकच्या कारागृहामधून हे नेण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। पण मोठा बंदोबस्त रात्री नाशिक या रेल्वे स्थानकावरती होता। नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून अबू सालेमला एका रेल्वेने नाशिकमधून जे हलवण्यात आलेलं आहे, पण अधिकृत जे कारण आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही। सुनावणी कधी आहे आणि कधी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, त्याबाबत अद्याप काहीच कळू शकलं नाहीये। प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या कारागृहातून त्याला एका वेगळ्या गावामध्ये कोर्टात जे हजर करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच नाशिकच्या कारागृहामधून त्याला काल रात्री उशिरा नेण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। पण अधिकृत कारण किंवा कारागृह प्रशासनाकडून अशा पद्धतीची कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाहीये। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। गुंड अबू सालेमला दुसऱ्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे। याआधी गेल्या काही दिवसांपासून गुंड अबू सालेम हा नाशिकच्या कारागृहामध्ये होता, आता त्याला बुधवारी रात्री दुसऱ्या कारागृहामध्ये नेण्यात आलेला आहे।